साधा सणासुदीला आमच्याकडे या बरं का असं म्हणालेत का कधी? ताई तू निघ, तुला उशीर होतोय ना. उगाच नंतर ट्रॅफिक वाढेल. जा तू. हो मी खरंच निघते आता. चल. अगं अशी उभ्या उभ्या कुठे निघालीस? बस बस ग जरा जरा चहा तरी घेऊन जा ना. पिंट्या जरा चहा टाक जा. आई नको अगं, माझा झालाय. अगं असं काय करतेस? फक्त 5 मिनिटातच होईल. माझी कंबर धड असती ना तर मीच केला असता बाई चहा. जानू काय सांगू आता तुला, मला ना बाई आता घरचं हे काहीच काम जमत नाहीये. माझ्यासाठी घरकामाला एखादी बाई ठेव तू. खरंच म्हणजे असं काही खूप काही काम नसणार आहे ग. म्हणजे बघ भांडी घासायची, लादी पुसायची, केरवारा काढायचा, भाज्या चिरायच्या, अगं 4-5 पोळ्या करायच्या, वाटल्यास भाजी फोडणीला मी टाकत जाईन ना. आई ऐक ना, मला खूप उशीर होतोय, मी आत्ता निघते, आपण बोलूया. येते रे. हा चल बाय. हो नीट जाग. हो. पिंट्या आता मी तिच्याशी जे बोलले ना, जरा दर 2 दिवसानंतर तिला फोन करत जा आणि त्याची आठवण करून दे. गणपती बाप्पा मोरया. चहा. जान्हवी इथे? आई इथे काय करते? चहा घेणार आहेस? मी करू? नाही नाही नको. कशाला अगं? मी करू शकते. अगं तू कशाला करतेस? ऑफिस मध्ये एवढी दमून येतेस ना, परत किचन मध्ये कशाला दमतेस? बस ना आरामात शांतपणे. नाही पण मी खरंच करू शकते चहा. हो पण कशाला? अजिबात करू नको. अजून स्वयंपाकही झाला नाहीये. नाही झालेला, कारण जान्हवी येऊन स्वयंपाक करेल असं आमचं ठरलं होतं. येतात ना सगळे? नाही अरे, कोणाला जेवायचं नाहीये, उशीर झाला ना. वहिनी अप्रतिम पराठे झालेत आणि चटणी तर माइंड ब्लोईंग. मी नाही केले तर जान्हवीने केले. का? तुझा टर्न आहे ना आज? हो. मग तिने का केलं? तिला माहित नव्हतं ना. आई मध्ये म्हणाल्या ना की किती दिवस झाले इंदूच्या हातची साबुदाण्याची खिचडी खाल्ली नाहीये, म्हणून म्हटलं चला आज तीच करूया. मी इथे आले तर तिचे पराठे सुरू झाले होते, मग काय बोलणार. काल हिनी स्वयंपाक करावा म्हणून वहिनी थांबली होती, तर हिने काही केलं नाही, आणि आज तुझा टर्न आहे तर हिने करून ठेवलाय. जान्हवी सॉरी, तुझ्या विचारातून मला तुला बाहेर काढायचं नव्हतं, पण मला जे बोलायचंय ते बोलण्यासाठी नंतर उशीर झाला असेल म्हणून बोलते. जान्हवी, तुला नियतीनं एका अवघड टप्प्यावर आणून उभं केलंय. मागे वळून पाहिलंस तर आम्ही सगळेजण तिथंच असू. आमच्यासाठी सुद्धा हा टप्पा अतिशय अवघड आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे.
तुझा निर्णय झाला का, काय झाला असं मी तुला विचारणार नाही. तू जो निर्णय घेशील तो आम्ही आनंदानं स्वीकारू. एकही प्रश्न विचारणार नाही. जान्हवी, तुझ्या बाबतीत आम्ही खूप चुकीचं वागलो असू, नाही आहोतच, त्यासाठी मी तुझी माफी मागते. फक्त एवढंच सांगते, इथून जाशील तर जाताना हे सगळं मनात धरून जाऊ नकोस. विनंती करते तुला. इमोशनल आहेत सगळे ग, पण ते जे वागले त्यात सच्चेपणा होता, एवढं मात्र नक्की. तू निर्भीडपणे तुझा निर्णय घे. तू करशील ते योग्यच असेल. चल झोप आता. गुड नाईट. चहा झालाय, जरा मुरू दे, मग कपात होते. ऐक जान्हवी, अगं तिकडे ओट्यावर उजव्या बाजूला खजुराचे लाडू करून ठेवलेत. आज नैवेद्याला ते ठेवणार आहोत आपण. हं? बहिणी, इथेच आणून ठेवा ना. नको नको, इथे नको. समोर असले ना की येता जाता हात मारतात सगळे. भाऊजी आहेत ना आजूबाजूला. कावेरी मॅडम म्हणत होत्या जेवताना काहीतरी गोडधोड करूया. कावेरी मॅडम ना रोजच जेवल्यानंतर गोड लागतं. हो, पण त्या कावेरी मॅडमना म्हणावं, जेवणात गोड केल्याने वागण्या बोलण्यात थोडा गोडवा येणार आहे का, तर रोज करते म्हणावं गोड. जान्हवी, देवघरातनं तामण घेऊन ये ग. एवढ्या वाती पुरे ना? अगो आत्तासाठी पुरे, संध्याकाळसाठी करून ठेवूया ना. मग थोड्या फुलवाती करूया. हा चालेल. मिळालं का ग? हो इंद्रायणी मॅडम. इंद्रायणी मॅडम, कसं वाटतं ना ऐकायला? का तुझ्या बुटीक मधल्या बायका म्हणत असतील की तुला इंद्रायणी मॅडम असं? बुटीक मध्ये मॅडमच म्हणतात हो, पण जान्हवीच्या तोंडून ना कसं तरी वाटतं. बहिणी, तिला सांगा ना मला मोठी आई म्हणायला. हे घ्या. जान्हवी, आजपासून ना इंद्रायणी मॅडम ना मोठी आई म्हणायचं. शरयू मॅडम म्हणजे मोठी आई ना? नाही, ती छोटी आई, मी मोठी आई, कळलं? अगं हो हो, घाबरेल ना ती. सॉरी, तुम्ही मोठी आई आणि त्या छोटी आई. आणि बेबी वन्स ना कावेरी मॅडमच म्हण. ए नको ग, कावेरी मॅडमना ना तू बेबी आत्याच म्हण, जरा कमी चिडतील त्या. जान्हवी, तू आम्हाला सोडून जाणार नाहीस ना ग? मी चहा देऊन येऊ श्रीरंगना?
अरे तू केव्हा आलीस? तुम्ही जेव्हा काहीच काम करत नव्हतात तेव्हा. थँक्स. वेलकम. ए जान्हवी, जान्हवी, आज आय मीन तुला खरं तर काही आठवण करून द्यायची गरज नाही, पण आज अनंत चतुर्दशी आहे आणि आजपर्यंत तू इथे राहशील असं आपल्यात बोलणं झालं होतं. तू तू बस ना, बस बस प्लीज. तर मी काय म्हणत होतो? अनंत चतुर्दशी. हा तर तर मी असं म्हणत होतो की माझ्या शब्दाला मान देऊन तू या घरात, आय मीन आपल्या घरात राहिलीस त्याबद्दल खरंच थँक्स. रिअली आय मीन इट. त्याचं काय ना जान्हवी, माझ्यासाठी माझा संसार हा फक्त माझा आणि माझ्या बायकोचा इतकंच नाहीये. म्हणजे आज तागायत ते तसं कधी नव्हतं आणि यापुढेही नसेल. माझ्यासाठी या घराला समजून घेणं, या घरातल्या सगळ्यांना समजून घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे आणि ते तू अगदी मनापासून केलंस. त्याबद्दल खरंच खरंच थँक्स. त्यामुळे या घराशी जुळवून घेणं किंवा निदान तसे जेन्युइन प्रयत्न करणं हे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे आणि ते तू केलेस. आणि तू पुन्हा एकदा हा प्रयत्न केलास त्याबद्दल खरंच थँक्स. ज्या काही चुका झाल्यात त्या आमच्याकडून झाल्यात, पण एक नक्की सांगतो, ह्या चुकांमागेही इंटेन्शन चांगलंच होतं. म्हणजे कधीच कोणीही कुणाला त्रास देण्यासाठी असं करत नाही अगं. म्हणजे एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षांमुळे हे कधीतरी कमी जास्त वागलं जातं. कोणी कोणाला त्रास देण्यासाठी असं नाही वागत अगं इथे. म्हणजे एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षांमुळे हे कधीतरी कमी जास्त वागलं जातं. नाही म्हणजे मला कोणालाही डिफेंड करायचं नाहीये किंवा तू इथे राहावीस म्हणून मला तुला कन्व्हिन्सही करायचं नाहीये, पण तू राहिलीस तर आम्हाला हवीच आहेस. पण आता त्या पलीकडे तू जो काही निर्णय घेशील तो आम्ही खुल्या मनानं स्वीकारायला तयार आहोत. मी तुझा निर्णय ऐकायला उत्सुक आहे. माझा निर्णय आत्ताच सांगायला हवा का? नाही म्हणजे जितकं उशिरा सांगशील तितकं बरंच आहे ना. म्हणजे तितका जास्त वेळ तू इथे राहशील ना. खाली खूप कामं बाकी आहेत, मी जाऊ?
आई आम्ही थेट प्रश्न विचारला होता तिला. मी तसं काही ठरवलं नव्हतं ठरवलं ना वहिनी. नाही म्हणजे ठरवलं नव्हतं असं सहज बोलता बोलता तोंडून निघून गेलो. खरंच आई. मग काय म्हणाली ती? काहीच नाही म्हणाली. काहीच नाही. नाही ना. मग त्याचा अर्थ काय समजायचा आपण? आपण उगाच अर्थ नको काढायला. आम्हाला काढायचाच नव्हता म्हणून तर आम्ही सरळ प्रश्न विचारला ना. जान्हवी, तू आम्हाला सोडून नाही ना जाणार. आता आई, आम्ही सरळ प्रश्न विचारल्यावर तिने सरळ उत्तर नको का द्यायला? मग आपण काय समजायचं? तिचा विचार झाला नाहीये अजून, की तिचं उत्तर ठरलं नाहीये? का तिने दिलेलं उत्तर आम्हाला आवडणार नाही म्हणून ती काही बोलली नसेल? आई, जान्हवी बहुतेक तिच्या बाबांकडे परत जाणार आहे. हो, परत जाणार बहुतेक. आता काय करायचं? आई, तुम्ही बोलाल तिच्याशी? हा आई, बोलाल तिच्याशी? योग्य वेळ आणि संधी मिळाली तर मी कदाचित बोलेन तिच्याशी. पण जर नाहीच बोलता आलं तर तिनं आपल्याशी बोलायला हवं होतं असा अकस्मात तर मी धरणार नाही. मुळात तिनं तिच्या नवऱ्याशी उघडपणे बोलणं जास्त महत्वाचं आहे. पण तोच मोकळेपणा तिच्या सासवांबरोबरच्या बोलण्यातही असेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिनं 15 दिवस या घरात राहावं, नाही रुळली तर परत जावं असा पर्याय श्रीनच तिला दिला होता. श्रीनं म्हणजे पर्यायाने आपण आपल्या घरानं दिला होता. तिनं तिचा शब्द पाळला. अवघडत का होईना पण 15 दिवस इथं राहिली. आता आपण आपला शब्द पाळला पाहिजे. तिनं परत जायचा निर्णय घेतला तर आपण तिला अडवायचं नाही. पण असं कसं नाही अडवायचं आई? आपल्या घरची सून आहे ती, आपल्या श्रीची बायको आहे. तिने श्री बरोबर संसार नको करायला, आपल्या घरात नको राहायला? कबूल आहे नर्मदा, पण धाकदपटशा दाखवून आपण तिला इथं थांबवणार आहोत का? या घरात कुणालाही राहायची सक्ती नाहीये. जो तो आपल्या मर्जीनं इथं राहतो, आनंदानं राहतो. जान्हवीला कुठल्याही कारणानं तसं राहता येणार नसेल तर तिला तिचा निर्णय घ्यायची मोकळीक मिळायलाच हवी आणि आपण तिच्या निर्णयाचा आदरच करायला हवा. हा निर्णय पचवणं जड जाईल, पण तशीच वेळ आली तर तो आपल्याला पचवायलाच हवा. करता दुगहरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा.
गणपती बाप्पा